नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. ठाकरे घराण्यामधील आणखी एक ठाकरे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. प्रचार जोरदार सुरू झालेला आहे आणि अशा वेळेला राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. त्यांची ही पहिली निवडणूक असणार आहे आणि मनसे खूप कॉन्फिडंट देखील आहे. तर अमित ठाकरे आपल्या सोबत आहेत. अमितजी, खूप खूप स्वागत तुमचं TV9 मध्ये. थँक्यू. पहिलाच प्रश्न आहे, एकतर निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उतरताय आणि माहीम मतदारसंघ, इतर बरेचसे मतदारसंघ होते तुमच्यासाठी, म्हणजे नाशिकचा होता किंवा भांडूपचा होता, असे मतदारसंघ तुम्हाला खुणावत होते की त्यांनी आमच्याकडे येऊन निवडणूक लढवावी. पण मग तुम्ही माहीम हाच मतदारसंघ का निवडला आणि मुळात म्हणजे निवडणूक लढवावी असं कधी वाटलं नेमकं? नाही, आमची पक्षाची बैठक चालू होती तेव्हा मला वाटलं की कुठेतरी नेत्यांनी आणि सरचिटणीस जे आमचे आहेत त्यांनी निवडणूक लढवावी, सगळ्यांनी उतरवावं. कारण आम्ही जो 10 वर्षाचा जो काळ बघितला आहे तो अतिशय भीषण होता आणि मला वाटलं कुठेतरी आता पक्षाला गरज आहे. कारण साहेब ज्या प्रकारे मेहनत करतायत, आमचे महाराष्ट्र सैनिक ज्या प्रकारे मेहनत करतायत, त्याच्यामुळे मला वाटलं की कुठेतरी माझ्या पदाचा पण कुठेतरी किंवा माझा कुठेतरी फायदा झाला पाहिजे पक्षाला. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला. मी तो बोललो की पक्षाला कुठे गरज असेल तर मी उतरायला तयार आहे. माहीम, वरळी, नाशिक, भांडूप हे माझ्या डोक्यात नव्हतं जेव्हा मी बोललो. आणि लिस्ट निघेपर्यंत मला पण माहीत नव्हतं की माहीम आहे. त्याच्यामुळे मी माहीम नाही ठरवलं तर साहेबांनी ठरवलं ते. आणि मला वाटलं की कुठेतरी एक चांगला निर्णय होता. कारण तिकडे मी मला वाटतं 32 वर्ष वाढलो आहे गेलो. त्याच्यामुळे हा निर्णय माझा नव्हता. ठाकरे गटाने त्यांचा उमेदवार महेश सावंतांना तिथे उतरवलेला आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला होता मनसेनं. त्यावेळेला राजसाहेबांनी थेट माझा पुतण्या आहे म्हणून मी पाठिंबा देतो, मी उमेदवार देणार नाही असं म्हटलं. तुम्हाला अपेक्षा होती की उद्धव ठाकरेंनी तिथे उमेदवार देऊ नये? नाही, मला अपेक्षा होती की ते देतील. अच्छा, अपेक्षा होती? हा, मला माहिती आहे. कारण त्याच्यामुळे मला अपेक्षा होती. साहेबांनी का नाही दिलं? कारण ते काही पथ्य पाळतात. एक जे फॅमिली रिलेशन्स असतात, आमची नाती असतात, ते पाळतात. आणि मला वाटतं की ह्या वर्षी पण जर वरळीमध्ये काम दिसलं असतं तर आम्ही ह्या वर्षी पण दिलं नसतं. कारण जर उमेदवार चांगला आहे, लोक खुश आहेत, तर आम्ही पहिला पक्षाचा विचार नाही करत तर राज्याचा विचार करतो. आम्ही ह्या वर्षी पण दिला नसता. तिकडच्या लोकांची कामं झाली नाही आहेत, तिकडे कुठेतरी नाराजी आहे. म्हणून मला वाटलं की आम्ही तिकडच्या वरळीकरांना गृहीत नाही धरू शकत. म्हणून मला वाटलं की ह्या वर्षी आम्हाला कुठेतरी द्यावा लागला. भाजपाकडून तुम्ही पाठिंबा मागितलाच होता, म्हणजे भाजपला तुम्ही काही सीट अशाही दिल्या की जिथे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, त्या प्रश्नावर मी येते. मात्र स्पेसिफिक ही माहीम मतदारसंघामधली जी लढत आहे त्यासाठी सरवणकर मैदानात आहेत. त्यांनीही कुठेतरी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिंदे गटाकडनं देखील प्रयत्न होत होते. केसरकर भेटायला आले होते. तुम्ही तुमच्याकडनंच ऐकतोय, मला नव्हतं माहिती. आणि म्हणून मी जे न्यूज मधनं ऐकतो म्हणून मी ह्या सगळ्या लोकांचे आभार मानतो की कुठेतरी येऊन एक राजकारणात एक पथ्य पाळणं काय असतं किंवा एक एथिक्स काय असतात हे मला वाटतं भाजपच्या लोकांनी जपले. केसरकर सर असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा राणेसाहेब असतील किंवा आशिष शेलार सर असतील, मला वाटतं ह्या लोकांनी समोर न येऊन मायाटीची बाजू मांडली. ती मायाटी खूप मोठी आहे. माघार घेतील नाही घेतील हे पुढचा विषय, पण मायाटीची बाजू मांडणं, मी खूप नवीन आहे राजकारणात, त्याच्यामुळे जी बाजू मांडली गेली ती मायाटी खूप मला खूप बरं वाटलं ते बघून. पण मग एकनाथ शिंदेनी नाही पाळली असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, मला माहित नाही त्या पक्षात काय होतं, मला माहित नाही. बरं, मला जे तुम्ही दाखवता ते दिसतं. बरं, आणखी एक तुम्हाला दाखवतो यामध्ये की सरवणकरांची उमेदवारी त्यांनी का मागे घेतली नाही, तर देवेंद्र फडणवीसांनी त्याचे एक कारण सांगितलंय, तर ते आपण इथे बघूया. ओके. मुख्यमंत्र्यांची देखील या गोष्टीला मान्यता होती की त्या ठिकाणी उमेदवार उभा करू नये. पण काही अडचणी त्याच्यामध्ये त्यांना आल्या, किंबहुना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं मत असं पडलं की ती जी मतं आहेत ती कदाचित मग उभाटाकडे जातील आणि त्यामुळे त्यांनी उमेदवार उभा केलाय. पण आमची पहिल्यापासूनही भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर आपल्याला पाठिंबा मागितलेला आहे, तर तो आपण दिला पाहिजे. अमित ठाकरेंना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाचं कालही मत होतं आणि आजही मत आहे. त्यांचं असं मत आहे की समजा सरवणकरांनी आपली उमेदवारी जर मागे घेतली तर ती जी मतं आहेत ती उभाठाला जातील, म्हणजे ठाकरे गटाकडे जातील. त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहावी. माझी तयारी आहे, मी परत तुम्हाला सांगेन, कोण समोर असेल नसेल माझी तयारी आहे. पण एका राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन असं माझ्याबद्दल जर बोलत असतील
तर मला वाटतं मी त्यांचा फक्त आभार मानू शकतो, कारण मी खूप छोटा आहे त्यांच्यासमोर. पण असं जर एक उपमुख्यमंत्री बोलत असतील माझ्याबद्दल, तर मला वाटतं की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद त्यांचे. पण समोर कोण उभं राहावं नाही राहावं हे माझ्या हातात नाहीये. माझी 100% तयारी आहे, मी तुम्हाला परत सांगतो. भाजपाचा फुल सपोर्ट आहे मनसेला. म्हणजे या एका जागेसाठी मनसेनं पाठिंबा मागितलाय असं आता देवेंद्र फडणवीस इथे म्हणालेले आहेत. भाजप चे नेते असतील, काही ते एथिक्स पाळतात राजकारणातले, त्याच्यामुळे मला वाटतं, आणि हे राजकारणात पाळले गेले पाहिजेत. आपण कितीही एकमेकांच्या ओपिनियन्सवर टीका करू किंवा तुमच्या मुद्द्यांवर टीका करू, पण आपण काही दुश्मन नाही आहोत. त्याच्यामुळे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मुलांसाठी जाऊन किंवा अशी ज्या सभा घेतल्या त्या मैत्रीपोटी घेतल्या. त्याच्यामुळे मला वाटतं हे जे त्यांचे जे पावलं आहेत ते मैत्रीपोटी आहेत, आणि मला वाटतं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण लोक असं म्हणतात की राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकांमध्ये, आणि म्हणून त्याची परतफेड आता केली जाते भाजपकडनं. भाजपकडनं केली जाते ही खूप मोठी गोष्ट आहे, पण जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा परतफेड करतीलच अशा अपेक्षेने नाही दिला. हे भाजपचं मोठेपण आहे की ते ह्या प्रकारे येऊन बोलतात. पण जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा अशा अपेक्षेने नाही दिला, कारण साहेब जेव्हा काहीतरी करतात तेव्हा परतफेड होईल अशी अपेक्षा ठेवत नाहीत. हे मला वडील म्हणून माहिती आहेत ते कसे आहेत. त्याच्यामुळे त्या परतफेडीसाठी नाही गेला. आणि त्यांना मी तो पाठिंबा जेव्हा दिला तेव्हा मला पण नव्हतं माहिती मी उभं राहणार आहे ना, साहेबांना माहिती होतं मी उभं राहणार आहे. त्याच्यामुळे त्या परतफेडीचा विचारच नव्हता केला. तेव्हा जो पाठिंबा दिला तो मोदीजींना दिला. तो त्या 5 मुद्द्यांवर दिला जो ते शिवतीर्थावर त्यांनी बोलून दाखवलं. त्यातला एक मुद्दा आपण फॉलोअप करून पण घेतला. मला वाटतं जे इतर 4 मुद्दे ते पण आपण करून घेऊ, पण ते आपल्या राज्यासाठी तो पाठिंबा होता. आज राज ठाकरे असं म्हणालेत, त्याचाही एक संदर्भ आहे का या सगळ्याला, की ते असं म्हणालेत की महायुती सत्तेत येईल, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आम्ही त्यांच्या सोबत असू. म्हणजे तुमचाही महायुतीला पाठिंबा आहे, म्हणजे याला आपण राजसाहेबच बोलले त्याच्यामुळे अलायन्स वगैरे असं म्हणतो, तसं काही आहे मनसेचं? आत्ता सध्या नाहीये. पण तुम्ही जर महायुती किंवा महाआघाडी बघितली तर राजसाहेब एवढंच म्हणाले की मला महायुती बरोबर जायला आवडेल, कारण शेवटी ते त्यांचे जुने संबंध हे संघाच्या लोकांबरोबर असतील किंवा भाजपच्या लोकांबरोबर असतील. मला वाटतं प्रमोद महाजन सर असतील किंवा त्या काळापासून जे संबंध आहेत ते मला वाटतं भाजपबरोबर जास्त आहेत. आणि मला वाटतं म्हणून त्यांनी युती बरोबर जायला आवडेल, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की युतीचा मुख्यमंत्री बसेल आम्हाला जायला आवडेल, कारण ते जुने संबंध. भाजपचा मुख्यमंत्री बसेल? हा, भाजपचा मुख्यमंत्री, कारण ते भाजपबरोबरचे जुने संबंध आहेत, जे मला पण कुठेतरी वाटतं. पण मी ऑप्टिमिस्टिक आहे की आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील. त्याच्यामुळे दोघेही आम्ही मिळून जाईल, कोणाला एकमेकांची गरज नाही लागणार. म्हणजे पण तरी तुम्ही महायुतीत जाणार असं राज ठाकरे असं ऑप्शन असतील तर महायुतीमध्ये जाणार. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक इन्स्टावर एक फोटो टाकलेला आहे, तो आपण इथे पाहूया. फोटो आज देवेंद्र फडणवीसांनी इन्स्टावर टाकलाय, आज टाकलाय. मी सोशल मीडिया फॉलो नाही करत, मी एवढाच ऍक्टिव्ह नाहीये. नाही, पण तो सगळा त्याचा संदर्भ आहे की राजसाहेब जसं म्हणाले की महायुतीचं सरकार येईल, भाजपचा मुख्यमंत्री होईल, भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण इथे पाहतोय, आणि मग देवेंद्र फडणवीसांचा हा इन्स्टावरचा फोटो आहे की त्यांच्यासोबत राज ठाकरे. म्हणजे निवडणुकीनंतर महायुती जर सत्तेत आली तर राजसाहेब हे सत्तेमध्ये असणार. मी बोललो ना की युतीमध्ये सत्तेत जायला आम्हाला पण आवडेल, की आम्ही समजा 23 नंतर असा निकाल लागला की दोघांनाही गरज आहे किंवा आम्हाला युतीबरोबर जास्त जायला आवडेल. युती बरोबर म्हणजे जाणार नक्कीच त्या आघाडीपेक्षा. म्हणजे महायुतीमधला एक चौथा पक्ष मनसे असणार, पहिला असेल. मी तसं ऑप्टिमिस्टिक आहे. म्हणजे भाजप आणि मनसे अशी युती असेल नक्कीच त्यानंतर. नक्कीच. मग ते 2 पक्ष कुठे गेले, म्हणजे शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी? निवडणुकीनंतर आपण बघू. अच्छा, निवडणुकीनंतर असं समीकरण जुळू शकतं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच जुळू शकतं. युती बरोबर चांगलंच जुळू शकतं. नाही, विशेष म्हणजे भाजप बरोबर चांगलंच जुळू शकतं. म्हणजे मग निवडणुकीनंतर गरज लागली तर भाजप आणि मनसे अशी एक युती होऊ शकते. म्हणजे पूर्ण समीकरण बदलेल असं म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे मग शिंदे आणि अजितदादा हे मग कुठे जाणार? नाही, मी जर मध्ये काय बोलू तुम्हाला. मी जस्ट बोलतो की आम्हाला जायला आवडेल. मी अजूनही ऑप्टिमिस्टिक आहे की आमचे 101 आमदार निवडून येतील. बरं, मनसेचे 101. मी अजूनही ऑप्टिमिस्टिक आहे. आणि म्हणून साहेब जे बोलले, साहेबांनी आता सांगूनच टाकलंय की युती आणि आघाडीमध्ये असेल तर आम्हाला युतीबरोबर जायला आवडेल, म्हणजे भाजपबरोबर जायला आवडेल, कारण त्यांचे जुने संबंध आहेत.
आणि देवेंद्रजींची असतील किंवा जे एक एथिक्स पाळलं जातं ते मला वाटतं आजचे किंवा ह्याच्या आधीचे पण नेते जे भाजपचे आहेत ते पाळतात. त्याच्यामुळे आमचे चांगले संबंध आहेत. तुम्ही म्हणता मनसेच्या 100 जागा निवडून येतील असं. नक्कीच. हा, तर मग भाजपचे किती येतील मग? नाही, मला माहित नाही. मी माझ्या पक्षापुरतं बोलू शकतो. नाही, 2 पक्ष जर एकत्र येणार असतील, तुम्ही असं मी म्हणता. माझ्या पक्षापुरतं ऑप्टिमिस्टिक असू शकतो. मी इतर पक्षांचे किती येतील मी नाही सांगू शकत. आणि मला वाटतं आता जी राजकारणाची खिचडी झाली आहे तर मला वाटत नाही देव पण सांगू शकेल आता कोणाच्या किती जागा येतील. माझा आत्मविश्वास आहे की आमच्या सगळ्यात जास्त जागा येतील, पण मला वाटत नाही तुम्हाला देव पण सांगू शकेल कोणाची सत्ता बसेल आणि कशी बसेल. कारण जी राजकीय खिचडी झाली आहे लोकांनाच कळत नाही कोणाला जाऊन मतदान करायचं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक राजसाहेबांचा जो पक्ष आहे आणि जो चेहरा आहे तो मला वाटतं आता कुठेतरी लोक विश्वास ठेवायला लागले आहेत की आपण ह्यांच्या मागे उभे राहू. आणि मला वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पक्षासाठी. म्हणून मी माझ्या पक्षापुरता मी ऑप्टिमिस्टिक आहे, आमच्या पक्षापुरता ऑप्टिमिस्टिक आहे की आमचं चांगलं होईल. इतरांचं मी नाही सांगू शकणार. तुम्ही म्हणता राजकारणाची सगळी खिचडी ही झालेली आहे. राजसाहेबांनी सुद्धा ही टीका केली होती की राजकारणाची पूर्णपणे खिचडी झालेली आहे. ही खिचडी केली कोणी? 2019ला जो ब्लंडर झाला त्यांनी. म्हणजे आता कुठला म्हणता साहेबांनी तुम्ही? आज सांगितलं- महाविकास आघाडी. महाविकास आघाडी जी फॉर्म झाली तो एक ब्लंडर होता माझ्या मते. 2014 मध्ये युती तुटली, परत निवडणुकीनंतर एकत्र आले. 19 मध्ये युती तोडली आणि अशा लोकांबरोबर गेले ज्यांचे विचारच जुळत नाहीत एकमेकांशी. बरं, मतं कोणाच्या नावावर घेतली तर मोदीजी आणि माननीय बाळासाहेब. विजन वेगळंच दिलं लोकांसमोर आणि मग ती युती तोडून मुख्यमंत्री पदासाठी आपण जिकडे जाऊन बसतोय ते मला वाटतं तिकडनं ते ब्लंडर चालू झालं आणि तिकडनं ते चिखल चालू झालं. त्याच्यामुळे मला वाटतं 2019 ही सुरुवात होती. पण आता जर आपण पाहिलं तर शिवसेना फुटली, शिंदे बाजूला गेले, उद्धव ठाकरे एका बाजूला आली, तिथे राष्ट्रवादी फुटली, तिथे पवार एका बाजूला गेले, अजितदादा एका बाजूला गेले. या सगळ्याला भाजप कुठेतरी जबाबदार आहे असंच म्हटलं जातंय, असं तुम्हाला नाही वाटत? शिंदेपुरतं नाही वाटत मला, शिंदे साहेबांपुरतं. कारण मला वाटतं की कुठेतरी सगळे जे 40 आमदार होते ते माननीय बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे होते, त्यांचे विचार फॉलो करणारे होते आणि त्यांना त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर उठाय बसायला कसं वाटलं असेल हा मी विचार पण नाही करू शकत. त्याला एक 2.5 वर्ष काळ गेला असेल. कारण आमदार सोडून जाणं तो एक मेंटली आपण विचार करणं की आपण हा निर्णय घेतोय ही त्यांच्यासाठी खूप मोठा निर्णय होता. त्याच्यामुळे तो वेळ लागला असेल. पण मला वाटतं की कुठेतरी हा निर्णय मला वाटत नाही चुकला. धनुष्यबाणाचा आणि नावाचा चुकला असं माझं मत आहे. म्हणजे धनुष्यबाणाचा आणि जे नावाचं सिंबल घेतलं आणि नाव घेतलं ते मला वाटतं कुठेतरी चुकलं शिंदेनी. हा, म्हणजे ते उद्धव ठाकरे परत खूप यांच्याकडे छोटा आहे पण मी जे नागरिक म्हणून राजकारण बघतोय ते मला हे कुठेतरी चुकीचं वाटतं. म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे हे नाव माननीय बाळासाहेबांचं आहे आणि ते त्यांचंच राहायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण त्यांनी ते कमवलेलं चिन्ह आहे, लोकांच्या मतांवर कमवलेलं चिन्ह आहे. त्याच्यामुळे ते कुठेतरी त्याला हात नव्हता घालायला पाहिजे. म्हणजे ते नाव शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं. हो, हे असं मला वाटतं. म्हणजे ठाकरेंकडे असायला हवं होतं असं वाटतं तुम्हाला? आणि ती एक चूक होती की ते नाव आणि आणि असं चिन्ह कोणाच्या तिथे बाबतीत गेलं. घडलं नाही पाहिजे असं मला वाटतं. तुमच्यात खूप क्लॅरिटी आहे, म्हणजे काय करायचं काय नाही करायचं अगदी क्लॅरिटी आहे. म्हणजे समजा तुम्ही म्हणता तसे तुमच्या 100 जागा आल्या आणि मग भाजपच्या समजा 50 जागा आल्या असं आपण समजू. मोठा पक्ष आहे, अजूनही येऊ शकतात. आपण 100 म्हणूया त्यांच्याही. मग सत्तेमध्ये पुढे 2च पक्ष असतील, भाजप आणि मनसे. आता अजून आमच्या 50 आल्या, त्यांच्या 50 आल्या, अजून 50 आल्या, मग पुढे म्हणजे असा जुळत जाणार. मला माहित नाही. 23 पण नंतर मनसे पुन्हा कळेल. सत्तेत असणार. सत्तेत मनसे 100% असेल आणि हे लोक आम्हाला नेतील हे मला परत आत्मविश्वास आहे. कॉल लोकांचा आहे पण आम्हाला कुठेतरी आमच्या पाठीशी उभे राहतील. मला आत्मविश्वास आणि साहेबांना पण. बरं, आपण तुमच्या थोडंसं मतदारसंघाकडे येऊया. हो प्लीज. माहीम हा मतदारसंघ हा एकदम कॉस्मोपॉलिटन आहे, तुम्हाला सगळंच माहितीये. सगळ्या धर्माचे लोक त्या मतदारसंघात राहतात. तर मग लोकसभेला आपण पाहिलं की मुस्लिम मतं जी आहेत ती सगळी महाविकास आघाडीकडे वळली. मुंबईमध्ये आपण पाहिलं तर ती मतं ठाकरे गटाकडे गेली. तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मुस्लिम बहुल भाग आहे. मग तुम्ही हे मतांचं गणित कसं जुळवणार आहात किंवा मग ती मुस्लिम मतं तुमच्याकडे वळावीत यासाठी तुम्ही काय जात धर्म एरियामध्ये
मायाटी मॅटर नाही करत, मायाटी माणूस मॅटर करतो आणि मी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे मी देवळांमध्ये तर जातोच, पण मी जिकडे आपले पोलीस चादर चढवतात अशा त्या दर्ग्यात पण जातो, जो आपला माहीममध्ये माहीम चर्चमध्ये पण गेलोय. त्याच्यामुळे मी देवाला मानतो, मी धर्माला मानत नाही. धर्म मी एकच मानतो, पण देवा मी सगळ्यांना मानतो, कारण सगळ्यांचा आपापले एक विश्वास असतो, सगळ्यांचा आपापला एक देव असतो, त्याच्यामुळे त्यांना मानलंच पाहिजे. पण पक्षाची एक भूमिका असते. पक्षाची एक भूमिका असते ना, पण माणूस वाईट नसेल तर पक्षाची भूमिका माणसाविरोधात नाही आहे ना. आता तुम्ही भोंग्यांचं घेतलं तर ते भोंग्यांविरोधात आहे, मस्जिदी विरोधात नाही आहे. आपल्या देवळांमधले आपण जे प्रार्थना करतो आपण बाहेर ऐकवतो का? ह्याच्याने एक तर नॉईज पोल्युशन पण होतं आणि उगाच म्हणजे तिकडच्या लोकांना पण त्रास होतो. म्हणजे आता भोंग्यांचा आवाज, मुस्लिम बांधव अनेक साहेबांना येऊन बोलले असतील की हो माझा बाळ आजारी आहे, त्याला त्रास होतोय भोंग्यांचा, तर आपण मग काय बोलायचं की तो धर्माला मानत नाही त्याच्यामुळे आपण भोंग्यांच्या विरोधात, तुम्ही ह्याच्यात मुसलमानांच्या विरोधात नाही होत. आम्ही प्रत्येक माणसाला जपतो आणि जर माणूस इकडे येऊन महाराष्ट्राला मराठी भाषेला जपत असेल आणि मराठी भाषा बोलत असेल, आमच्याबरोबर एकत्र येऊन काम करत असेल तर ऑलवेज वेलकम. पण इकडे तुम्ही बाहेर नाही येऊन आम्हाला त्रास होणार असेल तर आमची पण त्याच पद्धतीने तुम्हाला प्रतिक्रिया मिळेल. त्यामुळे खूप सिंपल आहे लॉजिक. तुम्ही खूप साधा सरळ असं हे बोलता. मनसेची जी इमेज आहे खळखट्याकची आहे, तुम्ही तर ठेवणार ती इमेज की बदलणार? सत्तेत आल्यावर ठेवायला लागणार नाही, कारण ते काम सोपेपणे होणार. आत्ता ठेवायला लागतंय कारण आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे आंदोलनं करतो ते साधे सोपेपणे तुम्हाला जाऊन सांगितलं, निवेदनं दिली तर ती होत नाहीत. फॉर एक्झाम्पल टोलचा मुद्दा हा 2013 साली चालू केलेला. तेव्हा एक 65 टोल नाके बंद झाले. त्याच्यानंतर मग युटर्न घेतला. आता केले ना. हे मनसेचं यश आहे. हे 100% मनसेचं यश आहे. हे 100% राजसाहेबांचं आणि महाराष्ट्र सैनिकांचं यश आहे. आणि का नाही, 2013 पासून आम्ही ज्या केसेस घेत आलो, जे लढत आलो, जेव्हा ते 65 टोल नाके बंद झाले तेव्हापासून आम्ही लढत आलो. आता मला वाटतं मुंबईला एंट्री पॉईंट जे 5 आहेत त्याचे जेव्हा किमती वाढल्या, तेव्हा जे प्राइसेस वाढवले गेले टोलचे, तेव्हा पण राजसाहेबांनी आंदोलन केलं. राजसाहेबांनी मला वाटतं शिंदे साहेबांना जाऊन भेटले तेव्हा पण आपण ते टोल वाढवण्याच्या गोष्ट रद्द केली, ते पिवळ्या लाईन झाल्या वगैरे सगळं केलं. मला वाटतं 2013 मध्ये हे आंदोलन झाल्यानंतर 14 मध्ये जर साहेबांची सत्ता आली असती तर 14 मध्ये सगळे टोलनाके बंद झाले असते. 24 ची वाट नसती बघायला लागली. आपण ह्या छोट्या गोष्टीसाठी ना 10 वर्ष घालवली, जी सहज शक्य होती, जी आता तुम्हाला 5 वर्षांनी शक्य झाली, मग पहिल्या वर्षी का नाही शक्य झाली? आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शक्य झाली. म्हणून माझं मत आहे की कुठेतरी 5व्या वर्षी काम नाही केलं पाहिजे तर 5ही वर्ष काम केलं पाहिजे कुठच्याही लोकप्रतिनिधींनी. अमितजी, आता मी पूर्ण गोंधळून गेले. म्हणजे तुम्ही आता म्हणता की आम्ही महायुतीमध्ये असणार, आम्ही सत्तेमध्ये सुद्धा तुम्ही असणार. बोलला तो. पण मग आता तुम्ही भाजपवर सुद्धा टीका करता की तुम्ही 5 वर्ष काही केलं नाही आणि आता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही आता टोल माफी केली. म्हणून मी बोलते साहेबांच्या हाती एक हाती सत्ता द्या. माझं अजूनही तेच ठाम मत आहे की एक माणूस कंट्रोलमध्ये आणा तुम्ही, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. तुम्हाला कळेल काय होऊ शकतं आपल्या राज्याचं. मनसेचा सुरुवातीचा मुद्दा होता नवनिर्माणाचा, त्यानंतर राजसाहेबांनी मुद्दा घेतला तो म्हणजे हिंदुत्वाचा. तुम्ही तुमची भूमिका साधारणतः बदलली. नाही घेतला, झेंडा बदलला. कट्टर हिंदुत्व असं कोण बोललं? साहेब एकदा तरी बोलले कुठच्याही भाषण, एकदा तरी बोलले का आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेतोय? जो झेंडा होता तो बदलला, कारण तो साहेबांच्या डोक्यातला एक झेंडा होता. पक्ष काढताना मला वाटतं अनेकांनी त्यांना सांगितलं की असे असे रंग घ्या, हे घ्या. आता तो झेंडा बदलला आणि राजमुद्रा आली. हा झेंडा बदलायच्या आधी जेव्हा रजा अकादमीच्या विरोधात जो मोर्चा झालेला तो कोणाच्या तेव्हा आम्ही काय धर्मांतर करून केलेला का? हिंदू धर्म म्हणूनच केलेला ना त्यांच्या विरोधात. त्याच्यामुळे मला वाटतं की मराठी ही तुमची भाषा आहे आणि हिंदू हा तुमचा धर्म आहे. दोघांपैकी एकही काढला तरी तुमची ओळख कुठेतरी जाते. मुख्यमंत्री म्हणून मग उद्धव ठाकरे यांची कामगिरी तुम्हाला कशी वाटत होती? काय बोलणार, तुम्हाला कशी वाटली? कोविडचा काळ होता, आपण जग बंद होतं, तुम्हाला कशी वाटली? दरवाजे उघडे पाहिजे होते. म्हणजे सगळ्यात जास्त कोविड काळात जर लोक कोणाकडे तरी काही मागत आले असतील तर मला वाटतं ते साहेबांकडे आल्यात. मी कृष्णकुंज होतं तेव्हा, मी अनेक
मग लाईन लागली असायची, आम्ही बघायचो नाही कोविड पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, काही टेस्ट नव्हत्या. खाली घरी आई होती, उर्वशी होती, तेव्हा कियान नव्हता पण मिताली होती माझ्याबरोबर. आम्ही बघायचो नाही, सगळ्यांना भेटायचो, बोलायचो, सगळ्यांचे विषय सोडून घेतले. त्याच्यामुळे मला वाटतं की ही भीती कुठेतरी आपण काढली पाहिजे. आणि मला वाटतं हे जेव्हा बोलतात ना साहेब की समाजाकडे परिवाराकडे समाजाकडे तोंड असेल तेव्हा परिवाराकडे पाठ असते, आणि परिवाराकडे तोंड असेल तेव्हा समाजाकडे पाठ असते, हे कुठेतरी मला हे वाटतं. पण त्या काळात लोकांना गरज होती, आणि मला वाटतं सगळ्यात जास्त जर कुठे लोक आले असेल तर ते कृष्णकुंजवर आले असतील. सगळ्याच म्हणजे मराठी माणसाला असं वाटतं की राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यायला हवं, असं मराठी माणसाच्या मनामध्ये खूप हे आतून आहे की या दोघांनी एकत्र कुठेतरी यायला हवं होतं. तर तसं तुम्हाला कधी असं वाटलं का की या दोन भावांनी एकत्र नाही यायला वाटलं. हवं? मला 2014ला वाटलं जेव्हा प्रयत्न खरंच झालेले. पण 17 नंतर माझं ते गेलं. कारण मी अनेकदा बोललो की मी आता परत रिपीट करू का, की मी आजारी असताना मला ते 6 नगरसेवक पळवले ते मला नाही आवडले. आता जे बोलतात की खोके देऊन आजारी असताना 40 आमदार पळवले वगैरे, मी पण आजारी होतो तेव्हा, आणि माझं आजार पण काय होतं हे मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे की जगणार की मरणार ह्या लेवलला होतं. ह्यांचं माहीत नाही कसं होतं. पण अशा काळात मी कशा प्रकारे जात होतो, साहेब काय मनस्थिती होते, माझी आई काय मनस्थिती होती, मिताली कशात मनं जात होती, आम्ही हॉस्पिटलमध्ये झोपायचो. अशा काळात जेव्हा ते नगरसेवक पळवले गेले, आणि खोके खोके म्हणजे ह्यांनी पण पैसेच देऊन पळवले. कारण आमचे जे नाही गेले त्यांना तो फोन आलेला संजय तुर्डेजी. त्याच्यामुळे हे खूप तेव्हा भीषण घडलं. त्याच्यामुळे 2019ला पण एक प्रयत्न झाला, मला माहीत नाही, मला आठवत नाही झालेला का 19ला म्हणजे प्रयत्न. फक्त जस्ट चर्चा सुरू होती, चर्चा सुरू होती, पण तेव्हा माझी इच्छा नव्हती. मग 17 नंतर मी ते दरवाजे बंद केले. पण वैयक्तिकरित्या तुमचे कसे संबंध आहेत म्हणजे? नाहीच आहेत. मी आदित्यला खूप लहानपणी मी भेटायचो, बोलायचो. मी लहान म्हणजे मला वाटतं एक 7-8 वर्षाचा असताना स्कॉटिशमध्ये आम्ही होतो तेव्हा मी मातोश्रीवर जास्त जायचो, तेव्हा आम्ही फिल्म्स वगैरे बघायचो. पण त्याच्यानंतर साहेबांचं जेव्हा सेनेतनं बाहेर पडणं चालू झालं, आणि मी तुम्हाला सांगतो की मला तेव्हा राजकारण करायचं नाही, पण मला कुठेतरी, मी परत सांगतो मला माहीत नाही साहेब एक्सेप्ट करतील की नाही, पण मी लिफ्टमधनं खाली आलेलो आणि साहेब जस्ट मातोश्रीला जाऊन आलेले, आणि त्यांच्या डोळ्यात मी पहिल्यांदा पाणी बघितलेलं. तेव्हा मला कुठेतरी विषय गंभीर आहे असं वाटलेलं, आणि मी पहिल्यांदा असं माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी बघितलं. त्याच्यामुळे ते आत गेले. मी असं काय भ्या रडत नव्हते, पण डोळ्यात पाणी बघितलेलं. म्हणून मला वाटलं की कुठेतरी लांब राहिलेलं बेटर. पण म्हणून मला तेव्हा माहीत नव्हतं काय चालू आहे. अनेक शिवसैनिकांकडनं ऐकलं, महाराष्ट्र सैनिकांकडनं ऐकलं की काय काय गोष्टी झाल्या, पण चालून गेल्या त्या. 14 मध्ये प्रयत्न झाले, ठीक आहे 2 भाऊ एकत्र आले पाहिजे, मला माहीत नाही खरं आहे की नाही. त्याच्यामुळे मी बोललो ओके. 17 मध्ये जेव्हा मी बघितलं की खरे लोक कसे आहेत, तेव्हा मला वाटलं की कुठेतरी आपण लांब राहिलेलं बेटर. त्यामुळे आता असा काहीच मैत्री किंवा संवाद नाही, समोर आल्यावर मी हाय बोलीन, पण असं काय संवाद नाहीच काही. नाही काहीच संवाद अशा ह्याच्यामध्ये, किंवा आता निवडणुकीला उभं राहताना काही तुम्हाला फोन, तुमचं अभिनंदन वगैरे असं काही? नाही म्हणजे आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलताना मला वाटतं तुमच्या आईंनी असं म्हटलं होतं की आदित्य असं करणार नाही, मला पूर्ण कारण आम्ही विश्वास आहे. परिवार म्हणून अजूनही ते पथ्य पाळतो, नाती म्हणून अजूनही ते पथ्य पाळतो. कुठेतरी मला पण वाटतं की आदित्य नसेल इन्व्हॉल्ड. त्याच्यामुळे नाती म्हणून ते पथ्य पाळतो. मर्डर वगैरे लेवलला जाईल असं मला वाटत नाही. हे माझं मत आहे. लाडकी बहिणीची योजना आता सरकारची आहे, त्यावर पूर्ण भिस्त आहे महायुतीची. तुम्हाला काय वाटतं एक तरुण म्हणून, अशा प्रकारच्या योजना असायला पाहिजे की मग मनसेची काही वेगळी योजना यासाठी आहे? हे किती वेळ तुम्ही योजना राबवणार आहात, हा माझा पहिला प्रश्न. परत मी तुम्हाला सांगतो, देवाला माहित नाही, देव सांगू नाही शकणार किती जागा येणार आहेत. सत्ता नाही आली समजा तुमची, तर ह्या योजनेचं काय होणार आहे? मग आपण जेव्हा फुकट पैसे देतो तेव्हा फुकट पैशाची सवय लागते. मग ते मुली जर बोलत असतील की हां हे मिळतंच आहे आपल्याला, तर हां ठीक आहे, काही नाही केलं तर बेटर. हे मध्येच थांबलं तर काय, पुढचा प्लॅन काय आपला? त्या मुलींच्या हाताला काहीतरी रोजगार लागला पाहिजे, असं काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण आपण बोलतो, जिकडे खरंच त्या लाडक्या बहिणीला महत्त्व दिलं पाहिजे, जिकडे बलात्कार होतात 5-5 वर्षाच्या मुलीवर, 20-20 वर्षाच्या मुलीवर, तिकडे आपण का नाही लक्ष देत? तेव्हा कुठे जाते ही लाडकी बहीण? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रच तुमचा मतदारसंघ आहे. माहीम मतदारसंघामध्ये तुम्ही मतदारांना नेमकं काय सांगणार आहात? त्यांनी तुम्हाला का मतं द्यावीत?
परत मी तुम्हाला सांगतो की आधीचे डॉक्टर तुम्ही वापरून झालेत, कुठेतरी आपला एरिया आजारी पडत चाललाय आणि आधीचे डॉक्टर तुम्हाला नाही त्या एरियाला ट्रीटमेंट बरोबर देतात, त्याच्यामुळे आता नवीन डॉक्टर आजमावून बघा. मी पण 5 वर्ष काम नाही केलं, मला पण बसवा, पण 5 वर्ष मला वाटतं तुम्ही नवीन जो काम नसेल करत घरी बसवा. ही ताकद तुमच्या हातात आहे, पण तुम्ही त्याच लोकांना निवडून दिलं तर तुमची कुठेतरी भीती जाते आणि राजकारणी पाहिजे तसे वागायला लागतात. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. पण खूप धन्यवाद. थँक्यू.